मित्र हो, महाराष्ट्रातील 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मतांची चोरी करून, मतांचा घोटाळा करून त्या भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळवली असे आरोप निवडणूक झाल्याच्या दिवसापासून केले जात आहेत. बघा, विरोधक तर विरोधक आहेत, ते तर या गोष्टी बोलणार, पण म्हणजे जन्मत तर भाजपच्या विरोधी दिसत असताना आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ते आपल्याला पाहायलाही मिळालेलं असताना विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला एवढ्या विक्रमी जागा मिळाल्याच कशा आहे ना, असा प्रश्न तर सर्वसामान्य मतदारांनाही पडलेला आहे. लोक बोलतात, आजही बोलतात लोक या निवडणुकीवर आणि त्यावेळच्या लागलेल्या निकालावर. लोकांचा विश्वास बसायला अजून सुद्धा तयार नाही. आणि त्यातच आता पुन्हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतांचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे. हा आरोप करताना त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी सुद्धा मांडलेली आहे. खरं तर त्यांनी ही दिलेली माहिती प्रचंड धक्कादायक आहे मित्रांनो. या मतदारसंघामध्ये 27,000हून अधिक दुबार मतदार आढळले असून अनेक मतदारांनी अनेक वेळा मतदान केलेलं आहे. एकाच मतदारसंघामध्ये एका मतदाराचं नाव 15 वेळा सापडलं. हा मतचोरीचा प्रकार असून मतदारांची फसवणूकच आहे आणि भाजपानं हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने केलं आहे असा आरोप सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. ते म्हणतात 2019ची निवडणूक मी जिंकलो होतो, त्यात मला 92,000च्या आसपास मतं होती. 2024च्या निवडणुकीमध्ये 9,000 मतं जास्त मिळाली, पण माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्यापेक्षा कितीतरी जास्त मतं मिळाली. अचानक इतके मतदार वाढल्यामुळं आम्ही मतदार यादीचा अभ्यास केला तेव्हा मोठा घोटाळा समोर आला. म्हणजे सर्वसाधारणपणे एका वर्षामध्ये मतदारसंख्येमध्ये 0.9% वाढ होते. लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये 5 महिन्याचं अंतर होतं. 5 महिन्याचं. या कालावधीमध्ये 0.4% वाढ अपेक्षित होती, मात्र त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदार वाढले. याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. कराड दक्षिण मतदारसंघातील धक्कादायक आकडेवारी सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. बघा, या मतदारसंघामध्ये 3,15,000 मतदार होते, त्यातले 21,132 मतदारांची नावं 48,741 ठिकाणी नोंदवली गेल्याचं आढळून आलेलं आहे. त्यातील अनेक मतदारांनी 2दा 3दा अनेकदा मतदान केलेलं आहे. एवढंच नाही, आसपासच्या मतदारसंघामध्ये 56,118 नावं दुबार आढळलेली आहेत. आणि हे सगळं सांगत असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. मतांची चोरी कशी करायची याची खिचडी नागपूर इथं भाजपच्या बंद दाराआड शिजवली गेलेली होती. विधानसभेतील मतचोरीच्या माग भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप तर त्यांनी केलाच. अनेकांनी याच्या आधीही केलेला आहे, यांनीही आता केलेला आहे. पण लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे भाजप घाबरलेला होता आणि त्यामुळं विधानसभेसाठी त्यांनी हमखास विजयाची रणनीती आखली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 24 सप्टेंबर 2024 रोजी नागपूरला आलेले होते. तिथं बंद दाराच्या आड एक बैठक झाली. त्यात त्यांनी प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा असे आदेश कार्यकर्त्याला दिले. देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथंच होते. त्यांनी अमित शहा यांच्या आदेशानुसार
हे सगळं करून घेतलं. RSSच्या कार्यकर्त्यांना मतदारांची नावं अनेक बूथवर नोंदवायला सांगितली. म्हणजे एक मतदार अनेक ठिकाणी असो. एवढा मोठा धक्कादायक आणि खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार ही केली होती, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही अशी खंत सुद्धा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. अहो, निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्या तक्रारीचं पुढं काय होतं? म्हणजे हे आता काही वेगळं सांगायची गरज तर उरलेली नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे सगळं काही असंच घडलं असेल, असंच झालं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये लोकशाही शोधायची तरी कुठं? लोकशाहीचं अस्तित्व राहिलेलं आहे तरी कुठं? भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारे मतांची चोरी केली असेल असं तुम्हालाही वाटतं का मित्रांनो? जरूर सांगा बरं. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची अपेक्षा तर आहेच. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.